नमस्कार मित्रांनो, मराठी सिनेविश्व या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. आज आपण बोलणार आहोत सुप्रसिद्ध अभिनेते दादा कोंडके यांच्या जीवनासंबंधी. दादा कोंडके यांचा जन्म 8 ऑगस्ट 1932मध्ये भोर, पुण्यामध्ये झाला होता. कृष्ण खंडेराव कोंडके हे त्यांचं मूळ नाव होतं. त्यांच्या वडिलांचं नाव खंडेराव तर आईचं नाव सखुबाई होते. विच्छा माझी पुरेकरा या वसंत सबनीस लिखित वगनाट्यामुळे दादा कोंडके अभिनेता म्हणून प्रसिद्धीस आले. 1969 साली भालजी पेंढारकरांच्या तांबडी माती चित्रपटाद्वारे त्यांनी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवले. सोंगाड्या 1971, आंधळा मातोडोळा 1973, पांडव हवालदार 1975, रामराम गंगाराम 1977, बोट लावी तिथे गुदगुल्या 1978 हे त्यांचे विशेष गाजलेले चित्रपट होत. व्हाईट कॉलर म्हणजेच पांढरपेशा वर्गाला त्यांच्या कमरेखालच्या विनोदांनी त्यांच्या सिनेमापासून दूरच ठेवले. पण पिटातल्या प्रेक्षकांनी त्यांना जे डोक्यावर उचलून घेतले त्यांनीच त्यांची कारकीर्द यशस्वी ठरवली. द्विअर्थी विनोदाकडे झुकणारे संवाद, चित्रपटातल्या तारकेंशी पडद्यावरची नको तितकी घसट व ह्या सर्वामुळे सतत सेन्सॉर बोर्डाशी उडणारे खटके, वादंग यांनी त्यांच्या चित्रपटांना सतत निगेटिव्ह प्रसिद्धी मिळत राहिली. पिटातल्या प्रेक्षकांना या सर्वांशी काही देणेघेणे नव्हते. दादांचा प्रेक्षक वर्ग ठरलेला असे. दूरदर्शन अस्तित्वात नसलेल्या काळात दिवसभर घाम गाळून विरंगुळ्याच्या 4 क्षणांसाठी पिटात शिट्या वाजवत गंगूच्या तंगड्यांची चर्चा करणारा वर्ग हा त्यांच्या चित्रपटांचा मायबाप होता. दादा कोंडके यांचा जन्म नायगाव, मुंबई येथे गोकुलाष्टमी या दिवशी झाला होता. त्यामुळे त्यांचं नाव कृष्णा ठेवण्यात आले होते. ह्या नावाचे सार्थक मराठी चित्रपटसृष्टीच्या पडद्यावर त्यांनी दाखवून दिले. बँड पथकातून सुरुवात करून हळूहळू वगनाट्य, नाटके यांनी सुरुवात केलेल्या दादांचे चित्रपट जीवन मेहनतीने साकारले गेले. नाटकांच्या निमित्ताने केलेल्या राज्यभराच्या दौऱ्याने दादांना सर्वसामान्यांसाठी करमणुकीचे महत्त्व व कोसाकोसांवर बदलत जाणारी रसिकता कळली व हेच पुढे त्यांच्या यशाचे गमक सिद्ध झाले. एखाद्यावर पूर्ण विश्वास कसा टाकावा हे दादांकडून शिकावे. कामाक्षी प्रोडक्शनची टीम वर्षानुवर्षे कायम राहिली. त्यात उषा चव्हाण ही अभिनेत्री, राम लक्ष्मण यांचे संगीत, महेंद्र कपूर व उषा मंगेशकर पार्श्वगायनासाठी तर बाळ मोहिते प्रमुख दिग्दर्शक सहाय्यक. कुठल्याही प्रश्नमंजुषेच्या कार्यक्रमात हा प्रश्न विचारल्यास बेधडक उत्तरे हीच द्यावीत. कोंडके यांनी लागोपाठ 9 मराठी चित्रपटांच्या रौप्य महोत्सवी आठवड्यांचे गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड त्यांनी केले.